या मंदिरात आल्यानंतर वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या दिसतात. मंदिराच्या गर्भगृहामध्ये पाताळेश्वराचं हे शिवलिंग आपल्याला दिसतं. बरोबर पूजेच्या वेळी आम्ही या ठिकाणी पोहोचलो. तर या मंदिराच्या बाहेर हे नंदी मंडप आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी याला आधार दिलेला आहे, हे पडू नये म्हणून. नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहलेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुण्यातील एका अशा मंदिराला भेट देणार आहोत, जे मंदिर 8व्या शतकातील राष्ट्रकूट काळातील मंदिर आहे. या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एकाच खडकात कोरलेलं आहे आणि या मंदिराची रचना पाहिल्यानंतर आपल्या इतिहासात परत गेल्याचं भास होतो. एक वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा एक आश्चर्यच आहे हे. तर चला मग याच आश्चर्यकारक मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. तर हे जे मंदिर आहे हे मंदिर पुण्यातील शिवाजीनगर येथे आहे. आता मी जिथे आहे म्हणजे माजरी येथून जवळपास 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे आणि हडपसरपासून साधारण 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यासाठी आपण चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शॉर्ट पहा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला, वेळ लागला होता त्या मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, आता आपण निघालोय मांजरीपासून साधारण 15 ते 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजीनगर येथे. तर मित्रांनो, फायनली आपण या पाताळेश्वर मंदिराच्या गेट समोर पोहोचलेलो आहे. तर या गेट समोरचा परिसर तुम्ही बघू शकता. गर्दी खूप आहे या ठिकाणी. या ठिकाणी हा बोर्ड आहे, पाताळेश्वर लेणी. गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा निसर्गरम्य व्ह्यू आपल्याला दिसतो. हे भलं मोठं झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे. तर बघू शकता मित्रांनो, निसर्गरम्य वातावरणात लपलेलं हे पाताळेश्वर मंदिर आहे. पुण्यातील पाताळेश्वर गुहा मंदिर हे केवळ स्थापत्यकलेचा चमत्कार नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे एक जिवंत केंद्र आहे. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, राष्ट्रीय पुरातत्व परीक्षण. तर या ठिकाणी हा छोटासा रस्ता आहे. तर समोर बघू शकता या मंदिराबाहेरचा हा परिसर आहे आणि हे समोर आपल्याला नंदी मंडप दिसत आहे. त्याच्यासमोर एक छोटासा बोर्ड देखील लावलेला आहे. तर चला मग आतमध्ये जाऊया तिकडे. तर मित्रांनो, आता आपण आलोय या नंदी मंडपासमोर. तर मध्ये आपल्याला हा नंदी दिसतो आणि या ठिकाणी या नंदी मंडपाला आधार दिलेला आहे, कारण याची पडझड चालू आहे. तर हे पाहून तुम्हाला समजलं असेल किती जुनं हे मंदिर आहे. या पाताळेश्वर मंदिराचं हे हृदय म्हणजे अद्वितीय नंदी मंडप. याचा आकार गोलाकार आहे आणि या नंदी मंडपाच्या बाहेर हा एक नंदी आपल्याला दिसतो. अतिशय लक्ष वेधून घेणारं हे नंदी मंडप आहे. उत्तम प्रकारे कोरलेले खांब या नंदी मंडपाचे आहे. मंदिराच्या बाहेरच या ठिकाणी आपल्याला या केव्स दिसतात. तर आतमध्ये जाऊया. तर बघू शकता तुम्ही, पाताळेश्वर हे लेणे जमिनीच्या खाली खडक खोदून कोरण्यात आलेले आहे. या लेण्याला मोठे प्रांगण आहे. बघू
शकता किती छान प्रकारे कोरीव काम केलेलं आहे आणि समोर आपल्याला हा गेट दिसतो, तिथून आपल्याला जायचं आहे. या मंदिराच्या बाहेरच एका वृक्षाखाली काही मूर्त्या आपल्याला दिसतात. तर कार्तिकी पायऱ्या चढून वर जाते. सावकाश जा बाळा, चल चल लवकर. तर या वृक्षाखाली देवांच्या मूर्ती आहेत. तर कार्तिकीने दर्शन घेतलेलं आहे, प्रदक्षिणा घालते. तर असा हा सुंदर परिसर या मंदिराबाहेरचा आहे. तर चला मग आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या सभा मंडपामध्ये आलेलो आहे. तर हे जे शिवालय आहे हे राष्ट्रकूट राजवटीचा पहिला राजा, पहिला दंतीदुर्ग याने त्याच्या काळात म्हणजे इसवी सन 8व्या शतकाच्या सुमारास या लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. 8व्या शतकातील हे मंदिर आहे. तर या मंदिराच्या सभामंडपामध्ये तुम्ही बघू शकता, इथल्या भिंतींवरती वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला कोरलेल्या दिसतात. एक वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा एक आश्चर्यच या मंदिराला म्हणावं लागेल, कारण खूप छान पद्धतीचं कोरीव काम या ठिकाणी घडवलं आहे. आतमध्ये प्रकाश कमी असल्यामुळे अंधार आपल्याला फार दिसतो, त्यामुळे थोडंसं अंधुक अंधुक दिसतं. तर बाहेर एक आपण नंदी पाहिला, तर या मंदिराच्या सभामंडपामध्ये देखील हा एक नंदी आपल्याला दिसतो. आणि समोर तुम्ही बघू शकता गर्भगृहामध्ये पाताळेश्वरांचं हे शिवलिंग आपल्याला दिसतं. तर त्याची या ठिकाणी सजावट केली जात आहे, पूजा केली जात आहे. तर याचं देखील भाग्य आपल्याला लाभलं या ठिकाणी आल्यानंतर. थोड्याच वेळामध्ये आरती देखील होईल. तर हळदीने या शिवलिंगाला मढवलं जात आहे, त्याला पुष्पहार घातला जात आहे. या शिवलिंगाच्या आजूबाजूला पूर्णपणे सजावट या ठिकाणी केली जात आहे. त्या शिवलिंगाला रुद्राक्ष माळ देखील घातली गेली आहे. तर मित्रांनो, या मंदिराला भेट देणं म्हणजे पुण्याच्या प्राचीन इतिहासात परत गेल्यासारखं वाटतं. तुम्हाला याची रचना बघितल्यानंतर समजलं असेल किती प्राचीन हे मंदिर आहे. या मंदिराला 3 गर्भगृह आहेत. तर त्यातल्या मधल्या गर्भगृहामध्ये हे पाताळेश्वराचं शिवलिंग आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी आरती चालू आहे. आरती झाल्यानंतर या ठिकाणी 2 गर्भगृह आहेत. तर एका गर्भगृहामध्ये आपल्याला पार्वती देवीची मूर्ती दिसते. सुंदर प्रकारे याची सजावट देखील केलेली आहे. आणि दुसरीकडे म्हणजे डाव्या बाजूस
या ठिकाणी आणखीन एक गर्भगृह आहे. तर या गर्भगृहामध्ये श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. अशा या 3 गर्भगृहामध्ये या 3 मूर्ती आहेत. या ठिकाणी बजरंगबली हनुमानाची म्हणजे मारुतीची मूर्ती आपल्याला दिसते. आणि मारुती म्हटलं की प्रभू श्रीराम आपल्याला दिसतातच. तर या ठिकाणी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती देखील आहे. तर यांचंही दर्शन देखील आपल्याला या ठिकाणी या मंदिरात होतं. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे. इतिहास जिवंत ठेवणारं असं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.